सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तुकोबारा सांगतात की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हे पटण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो, तुम्हाला माहिती तुम्हाला ते पटेल. काय झालं, एक वाटसरू जंगलातून जात असताना आपल्या आपल्या मस्तीत चालला होता पांचाळ बाबा. आणि मस्तीत जात असताना देवाचं नाव नाही, काही नाही, काही नाही, आपल्या मस्तीत चालला होता. आणि जात असताना काय झालं, त्याला आवाज ऐकू आला. जसा आमच्या चाकणमध्ये मध्ये मध्ये लय आवाज आला, बिबट्या आला, बिबट्या आला, पण बिबट्या कुणाला दिसला नाही. फक्त यायच्या त्या मोबाईलवरती फक्त बिबट्या दिसायचा. आणि मी फक्त विचार करायचो, बिबट्या कॉलनीमध्येच का जातो, आमच्याकडे आता दावडमाळ्याकडे तर मोकळे, तिकडं काय येईना, फक्त कॉलनीतच का दिसतो, असा आम्ही पण विचार करायचो. असा त्याला त्या वाघाचा आवाज आला. वाघाचा आवाज आल्यावरती आता तुम्ही मला सांगा बाबा, जर वाघाचा आवाज पाठीमागून जर तुम्हाला आलाय तर तो त्याच्या मस्तीत चालेल का? असा चिंगाट पळाला तो, त्याला काही सुधरणा, इतका जोर जोरात पळायला लागला. देवाचं नाव घ्यायचा, राम 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 करायचा. इतक्या जोरात पळायला लागला तो. आणि त्या जंगलामध्ये पळत असताना त्याला त्या पळण्याच्या नादामध्ये तो कोणता रस्ता गेलाय, शेवकरी बाबा कोणत्या रस्त्यात गेलाय त्याला ते माहीतच नाही. आणि तो पळत असताना पळत असताना तो विहिरीमध्ये पडला. बरं, विहिरीत पडल्यावरती त्या विहिरीच्या कडेला होतं एक भलं मोठं वडाचं झाड. आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीत पडल्या, म्हणजे गेलेल्या होत्या. त्या जुनं वडाचं झाड मोठं, इतकं मोठं की त्याच्या पारंब्या आता विहिरीच्या कडं खालीपर्यंत गेल्या होत्या. म्हटलं ते मोठं वडाचं झाड, तो जसा पडला तसा तो त्या पारंब्याला जाऊन